नमस्कार, मी डॉक्टर प्राची चौधरी. आज आपण प्राथमिक शिक्षण पदविका म्हणजेच DLED अभ्यासक्रम यातील प्रथम वर्षासाठी गणित अध्ययन अध्यापनशास्त्र या विषयाचा पाठ्यक्रम आराखडा पाहणार आहे. गणित अध्ययन अध्यापनशास्त्र या विषयासाठी F7 हा सब्जेक्ट कोड आहे. तर गणित अध्ययन अध्यापनशास्त्र हा विषय एकूण 40 गुणांसाठी आहे. म्हणजेच 40 गुणांचा तुम्हाला लेखी पेपर असणार आहे आणि 60 गुण हे अंतर्गत गुण असणार आहे. अंतर्गत गुणांमध्ये काय असणार आहे, तर 40 गुणांसाठी जे काही घटक दिलेले आहेत त्या घटकांवर आधारित प्रात्यक्षिक करायचे आहेत आणि प्रत्येक प्रात्यक्षिक हे 10 गुणांसाठी असणार आहे. असे आपल्याला एकूण 6 प्रात्यक्षिक करायचे आहेत. या प्रात्यक्षिकालाच आपण DLED ह्या अभ्यासक्रमामध्ये टूल्स असा म्हटलेला आहे. तर एकूण 6 टूल्स आपल्याला 60 गुणांसाठी करायचे आहेत. तर आपण स्टेप बाय स्टेप बघूयात की पाठ्यक्रम आराखडा काय आहे. तर या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर एकूण 5 घटक दिसत आहेत आणि त्यानुसार प्रत्येक घटकाला किती गुण दिलेले आहेत आणि त्याचं आकारिक गुण किती आहेत, म्हणजेच प्रात्यक्षिकाचे गुण किती आहेत हे सुद्धा या स्क्रीनवर तुम्हाला डिस्प्ले होतो आहे. तर घटक पहिला आहे गणिताचे स्वरूप. गणिताचे स्वरूप या घटकासाठी संकलित गुण 10 आहेत. संकलित गुण म्हणजेच काय की ज्यावर तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये 10 गुणांचे प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असणार आहेत. असे 10 गुण आहेत. आणि आकारिक गुण म्हणजे काय, तर ज्यावर तुमचे प्रात्यक्षिक घेतल्या जातील, प्रॅक्टिकल्स घेतल्या जातील, स्वाध्याय दिल्या जातील किंवा ट्यूट घेतल्या जाईल वगैरे वगैरे. ते 1 बाय 1 तुम्हाला हळूहळू सगळं माहिती होईल. तर असे आकारिक गुण 10 गुणांसाठी आहे. त्यानंतर घटक क्रमांक 2 आहे गणित आशयज्ञान समृद्धी इयत्ता 1ली ते 5वी. या घटकासाठी सुद्धा एकूण 10 गुण आहेत आणि यावर सुद्धा 10 गुणांचा एक प्रात्यक्षिक तुम्हाला करायचं आहे. घटक क्रमांक 3 आहे गणित पाठ्यक्रम पाठ्यपुस्तक अध्यापन पद्धती आणि तंत्र. हा घटक सुद्धा 10 गुणांसाठी आहे आणि या घटकावर 2 प्रात्यक्षिक तुमचे घ्यायचे आहेत. कारण हा घटक मोठा आहे, याची व्याप्ती जास्त आहे आणि जास्त व्याप्ती असल्यामुळे त्याला आपण वेटेज जास्त दिलेलं आहे. मग हे वेटेज कुठे जास्त दिलं आहे, तर प्रात्यक्षिकासाठी आपण ते वेटेज जास्त दिलेलं आहे. त्यामुळे ह्यावर आपण 2 प्रात्यक्षिक करून घेणार आहे, म्हणजेच 2 टूल्स आपण करून घेणार आहे. त्यानंतर घटक क्रमांक 3 आहे गणितीय कारणमीमांसा आणि युक्तिवाद. हा घटक एकूण 5 गुणांसाठी आहे आणि यावर 10 गुणांचं एक प्रात्यक्षिक म्हणजेच टूल आपण घेणार आहे. त्यानंतर शेवटचा म्हणजेच 5वा घटक आहे मूल्यमापन. हा घटक एकूण 5 गुणांसाठी आहे आणि यावर सुद्धा आपण एक 10 गुणांचं टूल करून घेणार आहे. असे एकूण लेखी परीक्षेसाठी 40 गुणांचा हा पेपर असणार आहे आणि यावर 60 गुणांचे प्रात्यक्षिक म्हणजेच आकारिक गुणांसाठी मूल्यमापन आपल्याला करायचं आहे. तर आपण प्रत्येक घटकामध्ये काय काय उपघटक आहेत हे सुद्धा पाहूयात. आता घटक क्रमांक 1 गणिताचे स्वरूप. यामध्ये एकूण 4 उपघटक दिलेले आहेत. पहिला उपघटक आहे गणित संबोध, गणिताचे स्वरूप, महत्व आणि वैशिष्ट्ये. उपघटक 2 आहे गणित विषय संरचना, गणित विषयाचा शाखांतर्गत आणि इतर विषयांशी समन्वय. समन्वय म्हणजेच काय, संबंध. अर्थात यामधला प्रत्येक शब्द किंवा पर्टिक्युलर काही शब्द हे तुमच्यासाठी आत्ता नवीन असतील, पण आपण जसजसं पुढे जाणार आहे प्रत्येक मुद्दा उपमुद्दा जेव्हा आपण शिकणार आहोत तेव्हा या प्रत्येक शब्दाचा अर्थ तुम्हाला कळणार आहे, माहिती होणार आहे. तेवढं स्पष्टीकरण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये करणार आहे. त्यानंतर उपघटक 3 आहे गणितीय ज्ञानाची अंगे, संबोधात्मक व प्रक्रियात्मक. उपघटक 4 आहे पियाजे, वॅगोटस्की, ब्रुनर आणि आसुबेल यांच्या सिद्धांताचे गणित अध्ययन अध्यापनात उपयोजन.
अर्थात उपघटक 4 साठी एकूण हे जे 4 या ठिकाणी शास्त्रज्ञ दिलेले आहेत किंवा आपण असं म्हणूया शिक्षण तज्ञ दिलेले आहेत, या 4ही शिक्षण तज्ञांनी गणित अध्ययन अध्यापनासाठी किंवा गणितासाठी जे सिद्धांत मांडले आहेत, या सिद्धांताचा उपयोग आपण अध्ययन अध्यापनात कसा करायचा हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. ते आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. त्यानंतर घटक क्रमांक 2 आहे गणित आशयज्ञान समृद्धी, इयत्ता 1ली ते 5वी. यामध्ये उपघटक एकूण 9 दिलेले आहेत. त्यामधला पहिला उपघटक आहे भूमितीय विचारांचे स्तर, जे व्हॅन हेल्स यांनी दिलेले आहे. म्हणजे व्हॅन हेल्सनी भूमितीय विचारांचे जे स्तर दिलेले आहेत ते स्तर आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. त्यानंतर आहे द्विमितीय व त्रिमितीय आकार आणि त्यातील परस्पर संबंध. त्यानंतरचे जे सगळे उपघटक आहेत म्हणजे 3 ते 9 पर्यंत हे सगळे उपघटक हे इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकांवर आधारित आहे. म्हणजे 1ली ते 5वीची शाळेची जी पाठ्यपुस्तकं आहे गणित विषयाची, त्या पाठ्यपुस्तकांवर आधारित हे उपघटक आहेत. उपघटक म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणूया गणिताचे हे जे क्षेत्र आहेत या क्षेत्रांवर आधारित हे उपघटक आहेत. म्हणजेच तिसरा उपघटक आहे भौमितिक आकार व मोजमाप, मापन, संख्याज्ञान व संख्यांवरील क्रिया, माहितीचे व्यवस्थापन, आकृतिबंध, अपूर्णांक आणि बीजगणित पूर्वतयारी. असे एकूण 9 उपघटक आपल्याला घटक क्रमांक 2 मध्ये दिलेले आहे. तर आता यामधला जो घटक क्रमांक उपघटक क्रमांक 3, 4, 5, 6 ते 9 पर्यंत आहे, यावर मी तुम्हाला एक स्वाध्याय देणार आहे. तो तुम्हाला वहीमध्ये करायचा आहे. तर तो पुढे पुढे जसं जाणार आपण तसं तुम्हाला एक एक मी स्वाध्याय सांगणार किंवा अंतर्गत मूल्यमापनासाठी आपण काय काय करायचं आहे ते सुद्धा व्यवस्थित सांगणार. त्यानंतर घटक क्रमांक 3 आहे गणित पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तक, अध्यापन पद्धती आणि तंत्र. यामध्ये एकूण 6 उपघटक दिलेले आहे. बघा तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की या घटकाची व्याप्ती ही जास्त आहे. यामध्ये 6 उपघटक आहे, पण प्रत्येक उपघटकामध्ये सुद्धा छोटे छोटे बरेच मुद्दे ऍड केलेले आहेत. म्हणून आपण यावर 2 टूल घेणार आहे. जे आकारिक गुणदान ह्याला जास्त आहे. तर पहिला उपघटक आहे गणित पाठ्यक्रम, ज्यामध्ये संबोध, पाठ्यक्रम निर्मितीची तत्वे, पाठ्यक्रम रचनेच्या पद्धती, पाठ्यक्रमाचे विश्लेषण असे उपघटक येणार आहेत. त्यानंतर उपघटक 2 आहे गणित पाठ्यपुस्तक. त्यामध्ये गणित पाठ्यपुस्तकातील संबोध, पाठ्यपुस्तकाचं चिकित्सक विश्लेषण, आशयाचं विश्लेषण, चिकित्सक परीक्षण, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या दृष्टिकोनातून पाठ्यपुस्तकाचा उपयोग, हे उपमुद्दे असणार आहे. त्यानंतर उपघटक 3 गणित अध्यापन पद्धती आणि तंत्रे. त्यामध्ये गणित अध्यापनाची सूत्रे, गणित अध्यापन पद्धती, अध्यापन पद्धतीमध्ये उद्गामी पद्धती, अवगामी पद्धती, पृथक्करण पद्धती, संयोजन पद्धती, दिग्दर्शन पद्धती, प्रायोगिक पद्धती, प्रकल्प पद्धती, स्वयंशोधन पद्धती आणि समस्या निराकरण पद्धती. या सगळ्या अध्यापन पद्धती आपल्याला या ठिकाणी शिकायच्या आहे. आता ह्या अध्यापन पद्धती म्हणजे काय, तर गणित विषय कसा शिकवायचा ह्यासाठी दिलेल्या ह्या पद्धती आहे. या पद्धतींचा वापर करून आपण गणित विषय किंवा गणितातील उदाहरणं किंवा गणितातले संबोध आपल्याला शिकवायचे असतात विद्यार्थ्यांना. तर ह्या पद्धती काय आहेत, कशा वापरायच्या, हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. की जेणेकरून जेव्हा तुम्ही शिक्षिका होऊन ऍक्च्युली शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात कराल, तेव्हा या पद्धतींचा वापर करून जर तुम्ही अध्यापन केलं तर निश्चितच ते प्रभावी असेल, विद्यार्थ्यांना समजणारं असेल आणि विद्यार्थ्यांना गणित विषय हा अवघड न जाता सोपा वाटायला लागेल. त्यानंतर चौथा उपघटक आहे गणित अध्यापनाचे नियोजन. त्यामध्ये वार्षिक नियोजन, घटक नियोजन आणि पाठ नियोजन असे 3 नियोजन आपल्याला या ठिकाणी शिकायचे आहेत. त्यानंतर आहे गणित अध्यापनाची तंत्रे. यामध्ये प्रश्नोत्तर, स्पष्टीकरण, सराव, पर्यवेक्षित अभ्यास आणि प्रत्याभरण हा भाग आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे. त्यानंतर 6वा उपघटक आहे
गणित अध्ययन अध्यापन प्रक्रियेविषयीच्या धारणा, गणित प्रयोगशाळा, गणित मंडळ, गणित जत्रा, मनोरंजनातून गणिती अध्ययन अध्यापन, गणितीय कोडी, गणिती खेळ, गणितातील गमती-जमती, वैदिक गणित आणि ॲबॅकसचा वापर. अर्थात आता हा जो 6वा उपघटक आहे, यामधल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहिती असणार आहे. जसं गणिती कोडी तुम्हाला माहिती असतील. नेहमीच वेगवेगळ्या पेपरमध्ये, वर्तमानपत्रामध्ये सुद्धा गणिती कोडी तुम्ही पाहिली असेल, वाचली असेल किंवा तुम्ही स्वतः सुद्धा गणिती कोडी सोडवत असाल. त्यामुळे गणिती कोडी ह्याविषयी तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर गणिती खेळ सुद्धा तुम्हाला माहिती असतील. त्यानंतर गणितातील गमती-जमती ह्या सुद्धा बऱ्याच तुम्हाला माहिती असणार आहेत. त्यानंतर वैदिक गणित हा भाग सुद्धा बऱ्याच विद्यार्थिनींना माहिती असू शकतो, पण जर माहिती नसेल तर आपण तो नक्की या ठिकाणी बघणार आहे. आणि ॲबॅकसचा वापर करून गणितं कशी सोडवायची हा भाग, हा सुद्धा या ठिकाणी आपल्याला शिकायचा आहे. हा झाला घटक क्रमांक 3. त्यानंतर घटक क्रमांक 4, गणितीय कारणमीमांसा आणि युक्तिवाद. यामध्ये एकूण 3 उपघटक दिलेले आहेत. पहिला उपघटक आहे सामान्यीकरण प्रक्रिया, त्यामध्ये उद्गामी कारणमीमांसा आहे. त्यानंतर उपघटक 2, गणिताची रचना, गणितीय संकेत, चिन्हे, भाषा, नियम, तत्व, व्याख्या, सिद्धांत, विविध घटकांचे परस्परावलंबन आणि संबोधनची श्रेणीबद्धता, हा भाग या ठिकाणी पाहायचा आहे. त्यानंतर तिसरा उपघटक आहे गणितातील तर्कशास्त्रीय दृष्टिकोन, सर्जनशील आणि चिकित्सक विचार. त्यानंतर घटक क्रमांक 5 आहे मूल्यमापन. मूल्यमापन या घटकामध्ये एकूण 3 उपघटक दिलेले आहेत. पहिला उपघटक आहे गणित विषयाच्या मूल्यमापनाचे महत्त्व. दुसरा उपघटक आहे गणित आशयानुरूप मूल्यमापन, साधनांची निवड, नैदानिक कसोटी, उपचारात्मक अध्यापन, निकष संदर्भीय चाचणी, प्रमाण संदर्भीय चाचणी, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनानुसार साधन निर्मिती आणि वापर. त्यानंतर उपघटक 3 आहे गणित विषयासाठी संविधान तक्ता आणि चाचणीची निर्मिती. म्हणजे गणित विषयाची चाचणी कशी काढायची, गणित विषयाची प्रश्नपत्रिका कशी काढायची, हा भाग आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे. आणि संविधान तक्त्याच्या आधारे कशी काढायची म्हणजेच काय, तर गणित विषयाची चाचणी काढताना किंवा प्रश्नपत्रिका काढताना उपघटक, उद्दिष्ट, त्यानंतर प्रत्येक घटकासाठी दिलेले गुण, काठिण्य पातळी ह्या सगळ्यांचा विचार करून गणिताची प्रश्नपत्रिका कशी काढायची हा भाग आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे. अशा पद्धतीने हे 5 घटक आपल्या गणित अध्ययन अध्यापन शास्त्र F7 या विषयासाठी दिलेले आहे, जे आपल्याला वर्षभरामध्ये शिकायचे आहेत. हे 5ही घटक एकूण 40 गुणांसाठी आहे आणि यावर 60 गुणांचं आकारिक गुणदान आहे, म्हणजेच 60 गुणांचं प्रात्यक्षिक आहे. त्यामुळे F7 म्हणजेच गणित अध्ययन अध्यापन शास्त्र हा विषय एकूण 100 गुणांसाठी आहे, ज्यामधले 40 गुणांचा तुमचा लेखी पेपर असणार आहे आणि 60 गुणांचं प्रात्यक्षिक तुमचं असणार आहे. त्यामुळे प्रात्यक्षिक हे 60 गुणांचं आहे, म्हणजे 60% वेटेज तुम्हाला प्रात्यक्षिकाला दिलेलं आहे. त्यामुळे प्रात्यक्षिकाकडे दुर्लक्ष करू नका, कारण प्रात्यक्षिक हे वेळच्या वेळी केले, वेळच्या वेळी जमा केले, व्यवस्थित केले, चांगले केले तर निश्चित तुम्हाला त्यामध्ये चांगले गुण मिळतील. तर अशा पद्धतीने आपण गणित अध्ययन अध्यापन शास्त्र या विषयाचा पाठ्यक्रम काय असणार आहे हा भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहिला आहे. असेच वेगवेगळे व्हिडिओज मी तुम्हाला टाकत राहणार आहे. तर मला असं वाटतं ह्या व्हिडिओमधला जे काय 5 घटकांचं विश्लेषण केलंय किंवा 5 घटकांमधला पाठ्यक्रम सांगितला आहे हा तुम्हाला समजला असेलच. पुढचेही व्हिडिओ अशाच पद्धतीने टाकले जातील, अशाच PPT शेअर केल्या जातील. सो थँक्यू. ज्या चॅनलवर तुम्ही हे बघता आहात या चॅनलवर सेकंड इयरचे व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत. तर मला असं वाटतं की हे व्हिडिओ पूर्ण बघा
बघितल्यावर जर काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेन. आणि हे चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे जे नवीन व्हिडिओज मी टाकणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ते इझिली बघू शकाल. सो या ठिकाणी आपण थांबूया. थँक यू.